Hello and good morning, dear students. Welcome to all of you for this online lecture session. I am Miss Sonam Pawar, and today's lecture we have discussed it is a new concept, digital communication. आज आपण या ठिकाणी एक नवीन कन्सेप्ट डिस्कस करणार आहोत, ती म्हणजे डिजिटल कम्युनिकेशन. डिजिटल कम्युनिकेशन ही कन्सेप्ट काय आहे, त्याचे इंट्रोडक्शन, त्याचे डेफिनेशन्स, त्याचबरोबर डिजिटल कम्युनिकेशन करीत असताना कोणकोणते फॉर्म्स यूज केली जातात ते डिस्कस करणार आहोत आणि डिजिटल कम्युनिकेशनचा यूज केल्यामुळे कोणकोणते ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस हे प्राप्त होतात ते देखील डिस्कस करणार आहोत. नाव लेट्स सी इंट्रोडक्शन ऑफ डिजिटल कम्युनिकेशन. डिजिटल कम्युनिकेशन कशाला म्हटले जाते, ही जर कन्सेप्ट तुम्हाला समजावून घ्यायची असेल तर फर्स्टली तुम्हाला कम्युनिकेशन म्हणजे काय हे माहिती असणे आवश्यक आहे. तर आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये कम्युनिकेशन म्हणजे काय ही कन्सेप्ट डिस्कस केली होती. कम्युनिकेशनचा बेसिक मीनिंग सांगायचे म्हटले तर कम्युनिकेशन ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे ज्यामध्ये टू मोस्ट इम्पॉर्टंट पार्टीज इन्वॉल्व असतात. त्यामधील फर्स्ट असतो तो म्हणजे सेंडर, सेकंड आहे रिसिवर. मग या ठिकाणी कम्युनिकेशन करीत असताना नक्की कोणत्या गोष्टी इन्फॉर्मेशन या ठिकाणी ट्रान्सफर केले जातात, तर या ठिकाणी कम्युनिकेशन करीत असताना ओपिनियन्स, थॉट्स, इम्पॉर्टंट मेसेज, इन्फॉर्मेशन, इन्स्ट्रक्शन्स हे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचं काम करीत असतो. मग ही कम्युनिकेशन करीत असतानाच या इलेक्ट्रॉनिक वर्ल्डमध्ये डिजिटल कम्युनिकेशनचा यूज केला जातो. डिजिटल कम्युनिकेशन प्रोव्हाइड्स युजर्स विथ इन्स्टंट ॲक्सेस टू अदर्स. डिजिटल कम्युनिकेशन मीन्स द ॲक्टिव्हिटीज that transmit messages and information via digital channels. लक्षात ठेवा की डिजिटल कम्युनिकेशनमध्ये कम्युनिकेशन करीत असताना नक्की कशा प्रकारे कम्युनिकेशन केले जाते, तर या ठिकाणी जे व्हेरियस डिजिटल चॅनल्स आहेत त्यांचा यूज करून हे डिजिटल कम्युनिकेशन केले जाते. अँड डिजिटल कम्युनिकेशन प्लेज अ वायटल रोल इन टुडेज इलेक्ट्रॉनिक वर्ल्ड. तर सध्याचे जे जग आहे ते कसे आहे, तर ते आता इलेक्ट्रॉनिक वर्ल्ड झाले आहे. त्यामुळे डिजिटल कम्युनिकेशनची या ठिकाणी इम्पॉर्टन्सी इन्क्रीज होताना दिसते आणि डिजिटल कम्युनिकेशनचा जो काय रोल आहे तो देखील इम्पॉर्टंट आहे. म्हणून इलेक्ट्रॉनिक वर्ल्डमध्ये डिजिटल कम्युनिकेशनचा जास्तीत जास्त यूज करताना दिसून येतो. इन डिजिटल कम्युनिकेशन द डेटा ट्रान्सफर रेट डिपेंड्स अपॉन इट्स कॅरेक्टरिस्टिक्स. मग या ठिकाणी जे डिजिटल चॅनल्सचा यूज करून डिजिटल कम्युनिकेशन केले जाते त्यांचे जे काही चॅनल्स आहेत ते योग्य प्रकारचे असतील, ते चांगले असतील तरच तो व्यक्ती चांगल्या प्रकारे डिजिटल कम्युनिकेशन करू शकतो. एखादी इन्फॉर्मेशन, इम्पॉर्टंट असणारा मेसेज, आयडियाज, इन्स्ट्रक्शन्स हे अदर पर्सन्सपर्यंत डिजिटल कम्युनिकेशनचा यूज करून ते वेगवेगळ्या चॅनल्सचा यूज करून करू शकतो. डिजिटल कम्युनिकेशन विच रेफर्स टू एनी फॉर्म ऑफ कम्युनिकेशन टेकिंग प्लेस थ्रू टेक्नॉलॉजी अँड इलेक्ट्रॉनिक मीडियम्स. आता हे काय डिजिटल कम्युनिकेशन आहे ती कन्सेप्ट नक्की काय आहे, तर डिजिटल कम्युनिकेशन विच रेफर्स टू एनी फॉर्म ऑफ कम्युनिकेशन टेकिंग प्लेस थ्रू टेक्नॉलॉजी अँड इलेक्ट्रॉनिक मीडियम्स. तर या ठिकाणी टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक मीडियम्सचे जे काही वेगवेगळे कम्युनिकेशन करण्यासाठी जे फॉर्म्स यूज केले जातात त्यांचा यूज करून या ठिकाणी डिजिटल कम्युनिकेशन केले जाते. सेलफोन्स, सोशल नेटवर्किंग अँड टेक्स्टिंग हॅव चेंज्ड द वे people communicate, and these forms of communication have created a new social structure governing how, when and with whom people interact. Digital communication provides users with instant access to others. या डिजिटल कम्युनिकेशनचा मोस्ट इम्पॉर्टंट फीचर काय असेल, तर ज्या व्यक्तींपर्यंत आपल्याला इन्फॉर्मेशन पोहोचवायची आहे ती आपल्याला इन्स्टंटली पोहोचवता येते आणि या डिजिटल कम्युनिकेशनचा त्या ठिकाणी वापर होत असतो. Cell phones and other devices allow for personal communication, and many parents now believe their children must have a cell phone or smartphone so that they are able to reach their children at all times. तर आता यामध्ये आपल्याला या डिजिटल कम्युनिकेशनचे
जे काही महत्त्व आहे ते वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर जे काही पॅरेंट्स आहेत ते पॅरेंट्स काय करतात तर त्यांच्या मुलांना त्यांचे सेलफोन्स किंवा स्मार्टफोन हे परचेस करून देत असतात. कारण त्याच्यामधून आपण पर्सनल कम्युनिकेशन सहज करू शकतो. तो असा डिव्हाइस आहे की त्यामधून त्यांचे पॅरेंट्स त्यांच्या मुलांबरोबर पर्सनली कम्युनिकेशन हे त्वरित लवकरात लवकर करू शकतात. मग ह्याची जी काही डेफिनेशन्स आहेत ते डेफिनेशन्स काय आहेत ते आपण पाहूयात. तर फर्स्ट डेफिनेशन आहे डिजिटल कम्युनिकेशन इज द इलेक्ट्रॉनिक एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन. तर फर्स्ट डेफिनेशन हे अत्यंत सिम्पल डेफिनेशन आहे. यामध्ये काय सांगितले आहे तर डिजिटल कम्युनिकेशन म्हणजे नक्की काय तर डिजिटल कम्युनिकेशन इज द इलेक्ट्रॉनिक एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन. जी काय इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी एक्सचेंज करणार आहोत ते या ठिकाणी देवाणघेवाण करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडियम्सचा जे काही डिव्हाइस आहेत जे काही चॅनल्स आहेत त्यांचा यूज करून हे डिजिटल कम्युनिकेशन केले जाते. त्यानंतर सेकंड डेफिनेशन आहे ती म्हणजे द प्रोसेस ऑफ शेअरिंग आयडियाज इन्फॉर्मेशन अँड मेसेजेस विथ अदर्स इन अ पर्टिक्युलर टाईम अँड प्लेस विथ द एड ऑफ डिजिटल डिव्हाइसेस लाईक सेलफोन्स कॉम्प्युटर्स अँड सिमिलर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस. तर सेकंड डेफिनेशन देखील अत्यंत इम्पॉर्टंट आहे. ती देखील सिम्पल आहे. यामध्ये डिजिटल कम्युनिकेशन म्हणजे काय हे त्यांनी सांगितलं आहे. तर डिजिटल कम्युनिकेशन काय आहे तर ही एक प्रोसेस आहे की ज्यामध्ये आयडियाज इन्फॉर्मेशन मेसेज हे शेअर केले जातात. परंतु हे इन्फॉर्मेशन किंवा आयडियाज मेसेजेस शेअर करण्यासाठी डिजिटल डिव्हाइसचा यूज केला जातो. मग त्यामध्ये सेलफोन असतील कॉम्प्युटर असतील किंवा अजून वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस असतील त्यांचा यूज करून या ठिकाणी इन्फॉर्मेशन किंवा आयडियाज किंवा मेसेजेस शेअर केला जातो. ते त्या ठिकाणी त्या इन्फॉर्मेशनची देवाणघेवाण होत असते आणि ही देवाणघेवाण होत असताना वेगवेगळ्या डिजिटल डिव्हाइसेसचा यूज केला जातो. त्याला डिजिटल कम्युनिकेशन असे म्हटले जाते. त्यानंतर डिजिटल कम्युनिकेशन करण्यासाठी जे फॉर्म्स यूज केले जातात ते फॉर्म्स कोणते आहेत तर ड्यू टू द डेव्हलपमेंट ऑफ हाय टेक्नॉलॉजी न्यूमरस फॉर्म्स ऑफ कम्युनिकेशन हॅव बीन यूज्ड फॉर डिजिटल transmission in variety media types and vehicles. Some main forms of digital communication that take a important role in our environment nowadays. तर या ठिकाणी आता या सध्याच्या एन्व्हायरमेंटमध्ये हे जे काही डिजिटल कम्युनिकेशन आहे त्याचे महत्त्व खूप आहे. त्याचबरोबर जर आपल्याला इन्फॉर्मेशन एखादी मेसेज त्वरित दुसऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचवायची असेल तर या वेगवेगळ्या फॉर्म्सचा यूज करून डिजिटल कम्युनिकेशन केले जाते. मग त्यामध्ये इंटरनेट अँड ईमेल्स मोबाईल फोन्स हाय डेफिनेशन टेलिव्हिजन सोशल मीडिया फिजिकल डिजिटल मीडिया अशा वेगवेगळ्या फॉर्म्सचा यूज करून हे डिजिटल कम्युनिकेशन केले जाते. त्याचबरोबर सोशल मीडिया हा तर आत्ताचा सध्याचा इम्पॉर्टंट असा एक अत्यंत इम्पॉर्टंट डिजिटल डिव्हाइस आहे की ज्याच्याद्वारे आपण कम्युनिकेशन हे सहज करू शकतो. एखादे इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट मेसेज आयडियाज ओपिनियन्स आपण दुसऱ्या व्यक्तींपर्यंत सहज पोहोचवू शकतो. त्याचबरोबर सोशल मीडियामध्ये अनेक फॉर्म्स इन्वॉल्व आहेत अँड दिस ॲप्लिकेशन अलो पीपल टू शेअर content on a global scale and engage real-time conversation on a specific topics, and social media has become the magnet of this revolution. For example, Twitter, YouTube, WhatsApp, Instagram, Facebook, weblogs, digital blogs हे अशा अनेक सोशल मीडियाचे जे काही डिव्हाइसेस आहेत जे काय त्यांचा वापर करून या ठिकाणी डिजिटल कम्युनिकेशन केले जाते. त्यानंतर हे डिजिटल कम्युनिकेशन जर व्यक्ती त्याचा यूज करीत असेल तर त्यापासून त्या व्यक्तीला कोणते ॲडव्हान्टेजेस प्राप्त होतात. डिजिटल कम्युनिकेशनचा वापर केला तर कोणते फायदे या ठिकाणी प्राप्त होतात. तर फर्स्ट ॲडव्हान्टेजेस आहे या डिजिटल कम्युनिकेशनचा तो म्हणजे इट इज अ फास्ट अँड इझियर. तर डिजिटल कम्युनिकेशन काय आहे तर एक फास्ट प्रोसेस आहे आणि ते इझी वेने आपण या ठिकाणी कम्युनिकेट दुसऱ्या व्यक्तींबरोबर करू शकतो. म्हणून या डिजिटल कम्युनिकेशनचा जास्तीत जास्त यूज या ठिकाणी पीपल्स करीत असताना आपल्याला दिसून येतात. नो पेपर इज वेस्टेड. आता डिजिटल कम्युनिकेशन करत असताना आपण सेलफोन्सचा मोबाईलचा यूज करतो. मग त्या ठिकाणी जर एखादी इन्फॉर्मेशन आपल्याला दुसऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचवायची असेल तर ते आपण या डिव्हाइसेसचा यूज करून पोहोचवू शकतो. मग या ठिकाणी जे काही पेपर लागणार आहे
ओके, ते या ठिकाणी वेस्ट होत नाही. हा देखील या डिजिटल कम्युनिकेशनचा इम्पॉर्टंट असा ॲडव्हान्टेज आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस ऑफ डिजिटल कम्युनिकेशन द मेसेज कॅन बी स्टोअर्ड इन द डिव्हाइस फॉर लॉंगर टाईम्स. ओके, लक्षात ठेवा की डिजिटल कम्युनिकेशन करीत असताना जर आपण व्हेरियस डिजिटल चॅनल्सचा यूज केला तर आपण जो मेसेज दुसऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचवत आहोत, जो सेंड करीत आहोत, तो मेसेज आपण या ठिकाणी लॉंगर टाईमसाठी त्या डिव्हाइसमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. हा देखील अत्यंत इम्पॉर्टंट असा हा फायदा आहे की आपण डिजिटल कम्युनिकेशनचा यूज केल्यामुळे आपल्याला प्राप्त होतो. And without being damaged, unlike paper files that easily get damages or attacked by insects. आता ट्रॅडिशनल पद्धतीने जेव्हा कम्युनिकेशन केली जात होते त्यावेळेस जर एखादी कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये जर एम्प्लॉईजना काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची असेल, काही इन्स्ट्रक्शन द्यायचे असतील तर ते नोटीस त्या ठिकाणी पेपरवर नोट डाऊन करत त्यापर्यंत पोहोचवत होते. परंतु त्यावेळेस काय व्हायचे की जी काही त्यांची पेपरची फाईल्स आहे ती त्या ठिकाणी मेंटेन करायला लागायची. आणि जर ट्रॅडिशनल पद्धतीने आपण त्या पेपरचा यूज करून, त्या फाईल्सचा यूज करून कम्युनिकेशन केली तर काही दिवसानंतर त्या फाईल्स, ते पेपर्स या ठिकाणी डॅमेज होताना आपल्याला दिसतात. परंतु जर डिजिटल कम्युनिकेशनचा वापर केला तर आपल्याला या ठिकाणी पेपरचा यूज करावा लागत नाही आणि जी इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी त्या एम्प्लॉयपर्यंत पोहोचवणार आहोत ती आपण लॉंगर टाईम्सपर्यंत त्या डिव्हाइसमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. हा इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेजेस आपल्याला डिजिटल कम्युनिकेशन केल्यामुळे प्राप्त होत असतो. नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस आहे तो म्हणजे डिजिटल कम्युनिकेशन कॅन बी डन ओव्हर लार्ज डिस्टन्सेस थ्रू इंटरनेट अँड अदर थिंग्स. या डिजिटल कम्युनिकेशनचा आणखीन एक महत्त्वाचा इम्पॉर्टंट असा बेनिफिट किंवा त्याचा ॲडव्हान्टेजेस काय असेल तर तो आपण लार्ज डिस्टन्स, ओके, जर आपल्याला दूरवरच्या लोकांना एखादी इन्फॉर्मेशन सेंड करायची असेल, ओके, काही मेसेज पोहोचवायचा असेल तर आपण या डिजिटल डिव्हाइसचा, वेगवेगळ्या चॅनल्सचा यूज करून लार्ज डिस्टन्सपर्यंत आपण ती इन्फॉर्मेशन सहज प्रोव्हाइड करू शकतो, तो सेंड करू शकतो. आणि या ठिकाणी इंटरनेटचा आणि अदर थिंगचा वापर करून आपण अशा प्रकारे डिजिटल कम्युनिकेशन करू शकतो. देन नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस आहे तो म्हणजे इट इज कम्पॅरेटिव्हली चीपर अँड द वर्क विच रिक्वायर्स अ लॉट ऑफ पीपल कॅन बी डन सिम्पली बाय वन पर्सन ॲज फोल्डर्स अँड अदर सच फॅसिलिटीज कॅन बी मेंटेन. तर डिजिटल कम्युनिकेशन करीत असताना आपल्याला ते अत्यंत चीप, ओके, अत्यंत स्वस्त दरामध्ये काय करू शकतो आपण, ते चिपली या ठिकाणी कम्युनिकेशन करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला अनेक व्यक्तींबरोबर कम्युनिकेशन करायचे आहे. मग या ठिकाणी आता अनेक लोकांकडे मोबाईल्स आहेत, ओके, त्यांच्याकडे सेलफोन्स आहेत, स्मार्टफोन्स आहेत. मग एखादी इन्फॉर्मेशन जर आपल्याला अनेक व्यक्तींपर्यंत पोहोचवायची असेल, ओके, ग्रुप्स ऑफ पीपलपर्यंत जर पोहोचवायची असेल तर आपण या ठिकाणी डिजिटल कम्युनिकेशनचा यूज करून सहज अनेक लोकांपर्यंत हा मेसेज, एखादी इन्फॉर्मेशन आपण सहज पोहोचवू शकतो आणि ते अत्यंत या ठिकाणी व्यवस्थितपणे काम करीत असते. म्हणून डिजिटल कम्युनिकेशनची या ठिकाणी डे बाय डे जी काही इम्पॉर्टन्सी आहे ते इन्क्रीज होताना आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस आहे या डिजिटल कम्युनिकेशनचा तो म्हणजे इट रिमूव्ज सिमेंटिक बॅरियर्स बिकॉज द रिटर्न डेटा कॅन बी इझिली चेंज टू डिफरंट लँग्वेज यूजिंग सॉफ्टवेअर. आता आपल्याला मराठी, हिंदी, इंग्लिश अशा लँग्वेजेस माहिती असतात, त्यांचे नॉलेज आपल्याकडे असते. परंतु जर आपल्याला अदर कंट्रीबरोबर जर आपल्याला कम्युनिकेशन करायचे असेल आणि त्या प्रत्येक कंट्रीची, ओके, लँग्वेज ही डिफरंट आहे. मग जर आपल्याला त्यांची कंट्रीची जी काही लँग्वेज आहे त्याचे नॉलेज नसेल परंतु आपल्याला त्यांच्यापर्यंत एखादी इन्फॉर्मेशन पोहोचवायची आहे, मग आपण या डिजिटल डिव्हाइसचा सहज यूज करून त्यांच्या लँग्वेजमध्ये आपण काय करू शकतो, इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत प्रोव्हाइड करू शकतो. त्याचबरोबर आपण जे डेटा या ठिकाणी राईट डाऊन करणार आहोत, जो लिहून काढणार आहोत, त्याच्यामध्ये जर आपल्याला एखादा चेंजेस करायचं असेल तर वेगवेगळ्या सॉफ्टवेअरच्या आधारे आपण काय करू शकतो, तर रिटर्न डेटामध्ये इझिली चेंजेस करून आपण तो इन्फॉर्मेशन पुन्हा, ओके, दुसऱ्या व्यक्तींपर्यंत सहज पोहोचवू शकतो. त्यासाठी हे डिजिटल कम्युनिकेशन इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे काय होते, तर आपल्याला इन्फॉर्मेशन,
ओके रिटर्न डेटा जर सहज चेंज करता येत असेल तर या ठिकाणी पेपर वेस्ट होणार नाही, म्हणून हे डिजिटल कम्युनिकेशन अत्यंत इम्पॉर्टंट आहे. देन लास्ट ॲडव्हान्टेज आहे या डिजिटल कम्युनिकेशनचा, तो म्हणजे इट प्रोव्हाइड्स फॅसिलिटीज लाईक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग विच सेव्ह अ लॉट ऑफ टाईम, मनी अँड एफर्ट. त्याचबरोबर या डिजिटल कम्युनिकेशनचा आणखीन एक महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट असा बेनिफिट काय असेल, ॲडव्हान्टेज काय असेल, तर हे डिजिटल कम्युनिकेशनमुळे आपण आपले वेळ या ठिकाणी सेव्ह करू शकतो, आपले मनी आणि एफर्ट्स हे सेव्ह करू शकतो. त्याचबरोबर जर आपल्याला इतर लोकांबरोबर जर या ठिकाणी लाईव्हली फेस टू फेस जर कॉन्व्हर्सेशन करायचे असेल तर आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर करून काय करू शकतो, त्यांच्याबरोबर डिजिटल डिव्हाइसचा यूज करून सहज कम्युनिकेशन करू शकतो. म्हणून हे जे काही डिजिटल कम्युनिकेशन आहे ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची जी काही फॅसिलिटी आहे ते सहज प्रोव्हाइड करीत असते आणि त्याच्यामधून अनेक लोकांचा टाईम, त्यांचे मनी आणि एफर्ट्स या ठिकाणी आपण सेव्ह करू शकतो. तर अशा प्रकारे डिजिटल कम्युनिकेशनचा यूज केल्यामुळे असे अनेक बेनिफिट्स, त्याचे ॲडव्हान्टेजेस सहज प्राप्त होत असतात. परंतु प्रत्येक गोष्टींचे जसे बेनिफिट्स असतात, त्याचा ज्याप्रमाणे फायदा असतो त्याचप्रमाणे त्याचे काही डिसॲडव्हान्टेजेस म्हणजे त्याचे तोटा देखील आहे. मग डिजिटल कम्युनिकेशनचा यूज केला तर त्याचे कोणते डिसॲडव्हान्टेजेस प्राप्त होऊ शकतात. नाव लेट्स सी डिसॲडव्हान्टेजेस ऑफ डिजिटल कम्युनिकेशन. द फर्स्ट डिसॲडव्हान्टेजेस ऑफ digital communication, it is unreliable as the messages cannot be recognized by signatures. Okay, it is unreliable as the messages cannot be recognized by signatures. Through software can be developed for this, and the softwares can be easily hacked. तर या ठिकाणी जो मेसेज, जी इन्फॉर्मेशन आपण दुसऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचवणार आहोत ते आपण कशी पोहोचवतोय तर डिजिटल डिव्हाइसचा, ते डिजिटल चॅनल्सचा वापर करून आपण दुसऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचवतोय. परंतु त्या ठिकाणी आपली सिग्नेचर आपण करतोय का तर नाही, तर त्याला त्या ठिकाणी जो काही इन्फॉर्मेशन पोहोचवणार आहे त्याच्यावर सिग्नेचरच नसेल तर तो अनरिलायबल डेटा या ठिकाणी कॉल केला जातो. आणि त्याचबरोबर जे आपण इन्फॉर्मेशन वेगवेगळ्या सॉफ्टवेअरच्या आधारे, डिजिटल डिव्हाइसच्या आधारे दुसऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचवणार आहोत, ओके, ती इन्फॉर्मेशन या ठिकाणी दुसरा व्यक्ती वेगवेगळ्या सॉफ्टवेअरच्या आधारे देखील इझिली हॅक करू शकतो. हा डिसॲडव्हान्टेजेस हा आपल्याला प्राप्त होत असतो. सेकंड डिसॲडव्हान्टेजेस आहे तो म्हणजे समटाइम्स द क्विकनेस ऑफ डिजिटल कम्युनिकेशन इज हार्मफुल ॲज मेसेजेस कॅन बी सेंट विथ द क्लिक ऑफ अ माऊस. तर डिजिटल कम्युनिकेशनचा यूज करतोय त्यामुळे काय होते की क्विकली इन्फॉर्मेशन आपण सहज दुसऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचवते. मग या ठिकाणी आपण माऊसचं एक क्लिकचं बटन दाबलं की ते काय होते, इन्फॉर्मेशन त्या व्यक्तींपर्यंत पोहोचवते. मग या ठिकाणी जर आपल्याला एखादी इन्फॉर्मेशन पोहोचवायची नसेल, ओके, आणि त्या ठिकाणी ते आपण या डिजिटल डिव्हाइसचा यूज करून त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, लगेचच पोहोचू शकतो. मग हा जो काही क्विकनेस आहे, ओके, तो कधी कधी आपल्याला या ठिकाणी हार्मफुल ठरत असतो. त्यानंतर नेक्स्ट डिसॲडव्हान्टेजेस आहे ते म्हणजे डिजिटल कम्युनिकेशन हॅज कम्प्लिटली इग्नोर, ओके, डिजिटल कम्युनिकेशन हॅज कम्प्लिटली इग्नोर द ह्युमन टच अँड अ पर्सनल टच कॅनॉट बी इस्टॅब्लिश बिकॉज ऑल द कॉम्प्युटर्स विल हॅव द सेम फॉन्ट. तर या ठिकाणी आपण कम्युनिकेशन कशा प्रकारे करतोय तर डिजिटल कम्युनिकेशनचा यूज करून, ते जे काही डिजिटल डिव्हाइसेस आहेत, जे काही चॅनल्स आहेत त्यांचा यूज करून आपण करीत आहोत. मग या ठिकाणी ते डिजिटल कम्युनिकेशनमुळे काय होते तर जो काही ह्युमन टच आहे, ओके, त्याच्याकडे दुर्लक्ष होताना दिसून येते. त्याचबरोबर या ठिकाणी जो काही पर्सनल टच म्हणजे आपल्याला आपले स्वतःचे ओपिनियन्स, एखादे फिलिंग्स, ओके, इन्स्ट्रक्शन्स, त्याचबरोबर इन्फॉर्मेशन, मेसेज जर आपल्याला दुसऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचवायचं असेल तर त्याला आपण पर्सनली टच या ठिकाणी देऊ शकत नाही. आणि त्याचबरोबर ओके, हे जे काही कॉम्प्युटर्स आहेत त्या कॉम्प्युटर्समध्ये जर आपण रिटर्न फॉर्ममध्ये मेसेज दुसऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचवत असेल तर त्या कॉम्प्युटर्समध्ये जो फॉन्ट आहे तो कसा आहे, सेम आहे. मग त्यामुळे त्याला काही पर्सनल टच दिसून येत नाही. हा या डिजिटल कम्युनिकेशनचा आणखीन एक काय आहे डिसॲडव्हान्टेजेस आपल्याला दिसून येतो.
देन नेक्स्ट डिसॲडव्हान्टेजेस आहे तो म्हणजे द इस्टॅब्लिशमेंट ऑफ डिजिटल कम्युनिकेशन कॉजेस डिग्रेडेशन ऑफ द एन्व्हायरमेंट इन सम केसेस. आता आपण या ठिकाणी डिजिटल कम्युनिकेशनचा यूज करतो आहे. आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या इरामध्ये राहत आहोत. मग या ठिकाणी काय होते की जे काही डिजिटल डिव्हायसेस आहेत त्यांचा हे जे लोक आहेत जे पीपल्स आहेत ते अत्यंत प्रमाणात वापर करताना दिसून येतात आणि त्यामुळे एन्व्हायरमेंटचे डिग्रेडिएशन हे होऊ शकते आणि अनेक केसेसमध्ये आपल्याला हे दिसून आलेलं आहेत आणि त्याचा परिणाम हे एन्व्हायरमेंटवरती होताना दिसून येतो. देन नेक्स्ट डिसॲडव्हान्टेजेस आहे ते म्हणजे डिजिटल कम्युनिकेशन हॅज मेड द होल वर्ल्ड टू बी अॅन ऑफिस. या डिजिटल कम्युनिकेशनमुळे काय झाले आहे की जे आपले जग आहे त्या जगमध्ये प्रत्येक ठिकाणी फक्त ऑफिसच दिसून येते आणि ते पीपल कॅरी देअर वर्क टू दे प्लेस व्हेअर दे आर सपोज्ड टू रिलॅक्स. आता हा जो काही सेलफोन आहे जो स्मार्टफोन आहे आपण सहज कोठेही घेऊन जाऊ शकतो. मग त्या ठिकाणी व्यक्ती काय करतो की तो ज्या ठिकाणी रिलॅक्स होऊ शकतो त्या ठिकाणी देखील तो त्याचे ऑफिशियली वर्क करताना दिसून येते. म्हणून हा देखील डिसॲडव्हान्टेजेस आपल्याला डिजिटल कम्युनिकेशनचा यूज केल्यामुळे दिसून येतात. आणि लास्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट असा डिसॲडव्हान्टेजेस या डिजिटल कम्युनिकेशनचा कोणता असेल तर तो म्हणजे मेनी पीपल मिसयूज द इफिशियन्सी ऑफ डिजिटल कम्युनिकेशन. डिजिटल कम्युनिकेशनचा आपण वापर कशासाठी करतो आहे की एखादी इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला त्वरित दुसऱ्या व्यक्तींपर्यंत सेंड करायची आहे. मग या ठिकाणी आपण डिजिटल कम्युनिकेशनचा वापर करतो आहे परंतु अनेक पीपल्स काय करतात की या डिजिटल कम्युनिकेशनचा मिसयूज करताना दिसून येतात आणि the sending of messages the uses by people to harm the society. आणि याचा परिणाम काय होतो आहे तर त्याचा परिणाम सोसायटीवरती होताना दिसतो आहे आणि द कॉज हार्म टू द सोसायटी ऑन द होल. या ठिकाणी जर डिजिटल कम्युनिकेशनचा वापर चांगल्या गोष्टी चांगली इन्फॉर्मेशन एखादं गुड मेसेज प्रोव्हाइड करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तींपर्यंत सेंड करण्यासाठी केला तर ठीक आहे. परंतु जर सोसायटीला जर त्याचे या ठिकाणी परिणाम भोगावे लागणार असेल तर या डिजिटल कम्युनिकेशनचा त्या ठिकाणी यूज नाही केला पाहिजे. परंतु जर या डिजिटल कम्युनिकेशनची इफिशियन्सी या ठिकाणी आपल्याला डे टू डे वाढताना दिसून येत आहे आणि हे पीपल्स काय करतात की अनेक पीपल्स या ठिकाणी या डिजिटल कम्युनिकेशनचा मिसयूज करताना दिसून येतात आणि त्याचा परिणाम हा सोसायटीवरती होत असतो. तर अशा प्रकारे या डिजिटल कम्युनिकेशनचा यूज केल्यामुळे डिसॲडव्हान्टेजेस आणि ॲडव्हान्टेजेस प्राप्त होत असतात. आज आपण या ठिकाणी कम्युनिकेशनमधील इम्पॉर्टंट अँड न्यू कन्सेप्ट म्हणजे डिजिटल कम्युनिकेशन ही डिस्कस केली. हे डिजिटल कम्युनिकेशन काय आहे त्याचं इंट्रोडक्शन त्याच्या ज्या 2 सिम्पल डेफिनेशन्स होत्या त्या डेफिनेशन्स आपण या ठिकाणी डिस्कस केल्या. त्याचबरोबर डिजिटल कम्युनिकेशन करीत असताना नक्की काय केले जाते तर डिजिटल कम्युनिकेशन करीत असताना इन्फॉर्मेशन ओपिनियन्स इन्स्ट्रक्शन्स एखादी नोटीस ही दुसऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या डिजिटल चॅनल्सचा यूज केला जातो आणि त्या ठिकाणी जे कम्युनिकेशन केले जाते त्याला डिजिटल कम्युनिकेशन असे म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे की डिजिटल कम्युनिकेशन करीत असताना फक्त या ठिकाणी डिजिटल चॅनल्सचा वापर करून इंटरनेटचा वापर करून त्याचबरोबर जे काही सोशल मीडिया असतील वेगवेगळे फॉर्म्स जे दिलेले आहेत त्यांचा यूज करून हे डिजिटल कम्युनिकेशन केले जाते. मग ते डिजिटल कम्युनिकेशनचा यूज केल्यामुळे कोणते ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस व्यक्तीला आपल्याला या ठिकाणी प्राप्त होत असतात ते देखील आजच्या लेक्चर्समध्ये आपण डिस्कस केलेले आहेत. थँक्यू.